पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर. सकाळी वाशिममधल्या नंगारा भवनाचं लोकार्पण तर संध्याकाळी मुंबईतल्या मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्याच्या दौऱ्यावर. महाराष्ट्र दौऱ्यामध्ये सुमारे 56,100 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ करणार. पंतप्रधान मोदींच्या हस्ते ठाण्यामध्ये 32,800 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी होणार. पंतप्रधान आज बीकेसी ते आरे धावणाऱ्या मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार. त्यानंतर बीकेसी ते सांताक्रूज मेट्रो प्रवास देखील करणार. वाशिममध्ये पंतप्रधान 23,300 कोटी रुपयांच्या कृषी आणि पशुपालन क्षेत्रातल्या विविध उपक्रमांचा शुभारंभ करणार. तसंच प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 18वा हप्ता सुद्धा वितरित केला जाणार. पंतप्रधान मोदींच्या हस्ते पोहरादेवी इथं बंजारा विरासत नंगारा म्युझियमचं लोकार्पण होणार. कार्यक्रमापूर्वी महिलांचं पारंपरिक वेशभूषेत नृत्य. ठाण्यामध्ये नवीन पालिका भवनाच्या भूमिपूजनाविरोधात बॅनरबाजी. आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार भूमिपूजन. महाराष्ट्र राज्य गोर बंजारा साहित्य अकादमीवर राज्य सरकारकडून 11 अशासकीय सदस्यांची नियुक्ती. पोहरादेवीतील नंगारा भवनाच्या लोकार्पण सोहळ्याआधी राज्य सरकारचा निर्णय. राहुल गांधींचा कालचा कोल्हापूर दौरा रद्द झाल्यानं आज सकाळी 8:30च्या दरम्यान कोल्हापुरात राहुल गांधी येणार. विमानात काल बिघाड झाल्याची माहिती. कोल्हापूरच्या ऐतिहासिक ताराराणी चौकात भाजप कार्यकर्ते आज राहुल गांधींना काळे झेंडे दाखवणार. आरक्षण रद्द करण्याबाबत राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचा भाजप निषेध करणार. सावरकरांच्या विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधींना 23 ऑक्टोबरला पुण्यातल्या कोर्टात हजर राहण्यासाठीचं समन्स. सावरकरांचे नातू सात्यकी सावरकरांनी राहुल गांधींच्या विरोधात दाखल केलाय बदनामीचा खटला. राष्ट्रवादी काँग्रेसचे भायखळा तालुका अध्यक्ष सचिन कुर्मींवर हल्ल्यात तालुका अध्यक्ष कुर्मींचा मृत्यू. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ कुर्मी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार. महाराष्ट्रामध्ये एनआयए आणि एटीएसची संयुक्त कारवाई. छत्रपती संभाजीनगर, मालेगाव आणि जालन्यात कारवाई. जालना आणि छत्रपती संभाजीनगरमधनं 3 जण ताब्यात. मुस्लिम धर्मगुरूंबाबत यतींद्रनंद सरस्वती यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अमरावतीमध्ये जमाव आक्रमक. पोलिसांनी तक्रार लिहून घेण्यास टाळाटाळ केल्याचा नागरिकांचा आरोप. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज. मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना यंदा 30,000 रुपये बोनस मिळणार. याबाबत कर्मचारी संघटनांनी केलेल्या मागणीला पालिका आयुक्त भूषण गगराणींचा सकारात्मक प्रतिसाद. आचारसंहितेपूर्वी बोनस होण्याची शक्यता. म्हाडाच्या मुंबई मंडळ सोडतीतल्या अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध. 2030 घरांच्या सोडतीसाठी 1 लाखांहून अधिक अर्जदार पात्र. 8 ऑक्टोबरला सोडतीचा निकाल. सिडकोच्या 26,667 घरांची सोडत प्रक्रिया 7 किंवा 8 ऑक्टोबरला जाहीर करणार. सूत्रांची माहिती. खारघर, मानसरोवर, कामोठे, खांदेश्वर, घणसोली, तळोजा अशा रेल्वे स्थानकांजवळ घरं बांधून तयार. सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी पश्चिम रेल्वेवर आज रात्री 10 तासांचा मेगा ब्लॉक. अनेक गाड्या रद्द तर काही गाड्यांचे मार्ग बदलले. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक. ठाणे आणि कल्याण स्टेशन दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 10:40 ते दुपारी 3:40 पर्यंत मेगा ब्लॉक. हार्बर रेल्वे मार्गावरही उद्या मेगा ब्लॉक. पनवेल ते वाशी स्टेशन दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत ब्लॉक असणार. मुंबईच्या लोअर परळ भागातल्या डिलायल रोडवर फुटपाथ बांधण्याच्या कामाला सुरुवात. फुटपाथ नसल्यानं नागरिकांची गैरसोय होत असल्यानं आजपासून कामाला सुरुवात झाल्याची आदित्य ठाकरेंची एक्सवर पोस्ट.
नाशिकच्या किकवी पेयजल प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. भविष्यात नाशिककरांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार. माजी खासदार हेमंत गोडसे यांचं वक्तव्य. अहमदनगर जिल्ह्याच्या अहिल्यानगर नामांतर प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जिल्ह्याचं नामकरण अहिल्यानगर झाल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी मानले आभार. महायुतीनं वर्षभरातच शब्द पूर्ण केला. अहमदनगरच्या नामांतराच्या निर्णयावर सुजय विखेंची प्रतिक्रिया. अहमदनगरच्या नामांतराला केंद्राची मंजुरी. अहमदनगर शहरात ठिकठिकाणी फटाके फोडून निर्णयाचं स्वागत. अहमदनगरच्या नामांतराला माजी कुलगुरू सर्जेराव निमसे आणि अर्शद शेख यांनी दर्शवला विरोध. नामांतराच्या विरोधात हायकोर्टात दाखल केली याचिका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.